संत तुकारामांचा जीवनविचार, लेखक निर्मलकुमार फडकुले। या सदरात संत तुकाराम महाराजांचे अभंग आणि त्याचा अर्थ आपण पाहणार आहोत। अभंग आहे, शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोमटी, मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी, सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ, तुका म्हणे जाती तापदर्शने विश्रांती। काही माणसं दृष्टीला पडली की आपला कपाळ शिळ उठतो, मन अत्यंत अस्वस्थ होतं, कारण त्यांचं दर्शन मनाची शांती नष्ट करतं। काही व्यक्तींच्या पोटात लपलेला भयानक स्वार्थ आणि दांभिकता त्यांच्या मुद्रेवर दिसते। काही लोक निर्दयी असतात, एक प्रकारच्या निष्ठुरतेनं आणि तुच्छतेनं जगाकडे पाहत असतात। त्यांचा गर्विष्ठपणा, त्यांच्या नजरेतील स्नेहशून्यता आपल्याला जाणवते आणि आपलं मन अशांत अस्वस्थ होतं। पण साधू संतांच्या मुखमंडलावर एक प्रकारची तृप्ती आणि शांती असते। त्यांच्या डोळ्यातून जणू वात्सल्याच्या धारा बरसत असतात। त्यांच्या शब्दात मृदुता असते। त्या शब्दातलं प्रेमाचं संगीत आणि माणुसकीची सुरावट आपल्याला ओढून घेते। संत ज्ञानेश्वरांनी अशा सत्पुरुषाचं वर्णन करताना म्हटलं आहे, स्वये श्वसने चिते सुकुमार, मुख मोहाचे माहेर, माधुर्या जाहले अंकुर, दशन तैसे, पुढा स्नेह पाझरे, मागा चालती अक्षरे, शब्द पाठी अवतरे, कृपा आधी, तैसे साच आणि मवाळ, मितले परिसरळ, बोल जैसे कल्लोळ अमृताचे। त्याचं मुख प्रीतीचं माहेर असतं, त्याचे दात जणू माधुर्याचे अंकुर असतात। तो कोणाशीही बोलत असला तरी प्रथम प्रेम पाझरतं आणि मागून अक्षर चालतात। कृपा आधी प्रकट होते, शब्द नंतर प्रकट होतात। कोणालाही न खुपणारं सरळ सत्य असं त्यांचं बोलणं म्हणजे अमृताच्या लाटाच असतात। हे संत सज्जनाचं चित्र आहे। संत तुकोबाही आपल्या शब्दातून त्यांचं असंच सुंदर चित्र रेखाटतात। बीज शुद्ध असलं म्हणजे त्यातून रसमय गोमटी फळं उत्पन्न होतात। संतांचं अंतःकरण असं शुद्ध असतं, त्याच्या मुखी अमृताची वाणी सामावलेली असते आणि आपला देह तो देवकार्यासाठी झिजवीत असतो। त्याचं चित्त कसं असतं? तुकोबा म्हणतात, चित्त जैसे गंगाजळ, गंगेच्या पाण्यासारखं शुद्ध आणि पवित्र मन ज्याला लाभलेलं आहे तो सर्वांगी निर्मळ असावा, यात कसलं बरं आश्चर्य। अशा विभूतींच्या दर्शनानं सारं पाप ताप नाहीसं होतं। खरं सांगायचं तर अशा प्रकारच्या पुण्यवंतांचं पवित्र आत्म्याचं दर्शन फार क्वचित घडतं, पण जेव्हा ते घडतं तेव्हा आपण धवल चरित्राचा हिमालय पाहत आहोत अशी अनुभूती येते। कलंकरहित चंद्र आणि तापहीन सूर्य दृष्टीला पडला तर जीवन धन्य होईल, असं श्रेष्ठ साधुसंत मनाला केवळ आपल्या दर्शनानं निरतिशय शांती देतात। आपण आपले स्वार्थ विसरून जातो, आपले विकार आणि वासना वाहून जातात, पावित्र्याची आणि दिव्यत्वाची अनुभूती येते। तुकारामांनी अशा महनीय साधुत्वाचं केलेलं हे वर्णन खरं तर त्यांच्याच व्यक्तित्वाला आणि दर्शनाला यथार्थतेनं लागू पडणार आहे असं मला वाटतं। कारण तुकोबा हे वत्सलतेचं, शांतीचं, आंतरिक समाधानाचं एक चालतं बोलतं प्रतीक होतं। त्यांची जीवनगंगा केवळ जनकल्याणासाठी वाहत राहते। ज्ञानेश्वर तुकारामांसारखे श्रेष्ठ संत सदैव आनंदाचाच जगावर वर्षाव करतात। आनंदे भरीन तिन्ही लोक असं ज्ञानेश्वर म्हणतात, तर आनंदाच्या कोटी साठवल्या आम्हा पोटी असं तुकोबा म्हणतात। संत म्हणजे सर्वांग निर्मळ चित्त, जैसे गंगाजळ। संताच्या वृत्तीत आणि कृतीत कडवटपणाचा लेशही नसतो। मन शुद्ध असलं की जीवनही स्वच्छ पवित्र असतं। मुखी अमृताची वाणी असे शब्द या अभंगात आहेत। सहज मनात विचार येतो, गोड शब्द बोलण्यासाठी मनात आणि वृत्तीत गोडी असावी लागते। दैनंदिन व्यवहारात आपण अनेक वेळा कठोर, बोचक, मर्मभेदक आणि विषारी शब्द बोलतो। आपलंही मन कडवट होतं, दुसऱ्याचंही चित्त त्यामुळं कलुषित होतं। मधुर शब्दाचं आदान प्रदान करणं हा माणुसकीचा सुंदर आविष्कार आहे। पण सध्याच्या जगात प्रेममय शब्द देखील कमालीचे महाग झाले आहेत। मधुर हा शब्द आता फक्त शब्दकोशात सापडतो। तुकोबांच्या शब्दात काही वेळा कठोरता आढळते, पण त्या शब्दांचं मूळ त्यांच्या वत्सलतेतच आहे। मनाच्या भूमीत शुद्ध विचारांचं बीज पडलं की त्यातून रसाळ गोमटी फळं निर्माण व्हावीत, हा नियमच आहे। रामकृष्ण हरी।
व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही जरूर करा.